आपल्याच एरियातला आहे. 14 भाषा बोलतात, 14. त्यांनी सांगितलं अजून उत्कृष्ट. महात्म्यानं काय सांगितलं? अजून उत्कृष्ट. त्यावेळेस विराजमान झाला शिवकथाकार आणि समोर बसला. त्यावेळेला त्या जगद्गुरूने एकच प्रश्न विचारला महाराज. म्हणले, हे कथाकार महाराज साहेब, तुम्ही किती कथा केल्या? म्हणले 700 कथा केल्या. नेमकं त्या कथेमध्ये सांगता काय तुम्ही? यांनी सांगितलं शिवमहापुराणाचं रहस्य सांगतो. ठीक. त्या महात्म्याने विचारलं, नेमकं शिवमहापुराण म्हणजे काय? महाराज, पंचमुखी महादेवाच्या सान्निध्यात बोलतो बसलो आणि खोटं नाही बोलत मी तुम्हाला. लटकाप झाला, लटकाप थरकाप झाला उत्तर द्यायला. नेमकं शिवमहापुराण म्हणजे काय? त्यावेळेस दरदरून घाम आला आणि दरदरून घाम आल्याच्या नंतर त्या कथाकाराने सांगितलं, मग ते शिवपुराण म्हणजे काय? शंकराचा विवाह, गणपती, कार्तिक यांचं लग्न, जन्म आणि बाकीच्या असणाऱ्या ज्या लीला आहेत त्या. त्यावेळेस जगद्गुरु नरेंद्र सरस्वतींनी सांगितलं, बस कळलं तुमचं ज्ञान किती आहे ते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, शिवमहापुराण म्हणतात कशाला हे तुम्हाला पहिले कळून घ्या. 700 कथा करण्यापेक्षा एकच कथा चांगली करा आणि 14 भाषामध्ये करण्यापेक्षा एकाच भाषेवर प्रभुत्व ठेवा महाराज. शिवमहापुराण म्हणतात कशाला जर तुम्हाला कळत नाही अजून, तर तुम्ही 700 कथा केल्या सांगितलं असेल काय? मग त्या महात्म्यानं सांगितलं, शिवमहापुराण म्हणजे एकच. ज्या पुराणामध्ये निराकार परब्रह्मरूपी असलेल्या शिवाचं पंचाक्षर आणि षडाक्षर मंत्राची विस्तृत माहिती ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला शिवमहापुराण म्हणायचंय. आणि मग काय सांगा महाराज, पातळ झाली पातळ. साक्षीला आमचे लिमराज पाटील तिथं सोबत होते, सोबत लिमराज पाटील. म्हणजे मला काय म्हणायचंय, नुसतं भुसा माझी कणत जायचे अर्थ नाही त्या गोष्टीला. आणि भुसकट नुसतं सांगण्याचा प्रकार नका करू. त्याच्यामुळेच हा सगळा लोप होत चालला धर्माचा. दुराचरणाकडे लोक चालले. सगळा तमाशा आणि ऑर्केस्ट्रा बनवण्याचा प्रयत्न करू नका सज्जनो. सगळ्या धर्मपंथाला मी बोलतो माझ्या मीडियाद्वारे, कारण का तमाशा दररोज आपल्या घरी चालू आहे टीव्हीवर आणि तो दररोज आम्हाला पाहायला भेटायला लागलेला आहे. ज्या ठिकाणी पवित्र भूमी आहे, चैतन्य आहे, मंदिरांचं चैतन्य जिथं आहे, त्या मंदिराच्या चैतन्यामध्ये तुम्ही घरी असणारा 1 कोटी जप करण्यापेक्षा इथं 1 जर जप केला तर 1 कोटीची बरोबरी करतं एवढं चैतन्य मंदिराचं असतं महाराज. जेणेकरून तुम्ही मुठभर दान देताय, ते मुठभर दान मठात किंवा मंदिरात द्या. घरी तुम्ही 1 पोतं जरी दान दिलं तर एवढं पुण्य लागत नाही. 10 पोते धान्य देण्याचं पुण्य एका मुठभर धान्यामध्ये या चैतन्यामध्ये लागतं. एवढं सामर्थ्य या पर्यावरणामध्ये महाराज. आणि हे पर्यावरण असणारं तमाशा ठेवून, ऑर्केस्ट्रा ठेवून आणि त्या पुनीत असलेल्या वास्तूला आणि घाणेरडं बनवण्याचा प्रयत्न करू नका. ऐकायला आम्हाला कुठेही भेटलं, जेणेकरून आमच्या जीवाची सद्गती मिळाली पाहिजे, आमचे दुराचरण दूर झाले पाहिजे, आमच्यातल्या अवगुण कमी झाले पाहिजे, आमच्यातले विषय विकार आणि परांमुख होऊन वृत्ती शिवामध्ये किंवा धर्मामध्ये स्थित झाली पाहिजे.
असे असणारे वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार बोलवा मायबाप हो, त्याची आवश्यकता आहे जगाला. त्या ठिकाणी जे की नामस्मरण आहे ते नामस्मरण असणारं सांगितलं आमच्या शिवमहापुराणामध्ये. जगद्गुरूनं सांगितलं, ज्यांनी दीक्षा घेतली, ज्यांनी गुरु कर्जात झाले, त्यांनीच फक्त शिवमहापुराण सांगते, त्यांनीच फक्त ओंकार लावून नमः शिवाय मंत्र म्हणावा. म्हणजे षडाक्षर मंत्र म्हणण्याची आज्ञा किंवा अधिकार फक्त ज्यांनी गुरु केला त्यालाच शिवमहापुराण सांगते, त्यांनी म्हणावा. आणि ज्यांनी गुरु नाही केला त्याने फक्त पंचाक्षर मंत्र म्हणावा, नमः शिवाय किंवा शिवाय नमः. हे मूळ रहस्य तुमच्या शिवमहापुराणाचे महाराज. 700 कथा करण्यात मतलब नाही किंवा 14 भाषा तुम्हाला अवगत असण्यास मतलब नाही. त्या करवीर पीठाच्या जगद्गुरूंनी सांगितलं तसं जे काही नामस्मरण आहे तर ते नामस्मरण असणारं पदोपदी करणं महत्वाचं आहे. सकाळी सुचिरभूत झालो, उपवासाच्या दिवशी सुस्नात झालो आणि सुस्नात झाल्याच्या नंतर प्रत्येक श्वासाला नामस्मरण घडलं पाहिजे. नाही तर मग काय, आमच्या गावाकडच्या बाया सकाळी उठलं की रणकी माय, चंडकी माय, मेली माय, लगेच कड 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 बोट मोडणं. आमच्याकडचे तुमच्याकडचे नाही बरं का, कारण का मी इथं बऱ्याच वर्ष राहिले, त्याच्यामुळे इकडचे सगळेच माहीत झाले मला कसे येते, चांगलंच पाहिले द्यायला. आमच्याकडचे लोक ज्या ठिकाणी तुम्ही नामस्मरणामध्ये व्रतामध्ये तल्लीन ज्या वेळेला होता त्यावेळेस व्रतस्थ म्हणून राहा. आणि प्रत्येक श्वासागणिक नाही जरी झालं तरी मौन असणारं नामस्मरण करत राहा सज्जनो. शंकरांनी, ब्रह्मदेवानी विष्णू परमात्माला सांगायला सुरुवात केली, बाबा रे घरून निघायले पूजेसाठी. त्यावेळेला आमच्या घराच्या चौकटीच्या बाहेर पडल्याच्या नंतर पदोपदी प्रत्येक पावलाला त्याचं नामस्मरण करणं महत्वाचं. पाशुपत व्रताचं महात्म्य सांगतोय किंवा पशुपती म्हणताय तुम्ही, किंवा इतर असणारा प्रदोष, शिवरात्री, सोमवार, ज्यावेळेस काही माझ्या पंचमुखी महादेव मंदिराला आणि पूजनासाठी येत आहे आणि पदोपदी असणारं नामस्मरण करत चालणं. येत असताना पंचोपचार, षोडश उपचार किंवा चतुर्विशंती उपचार, 5 प्रकार पंचोपचार पूजा आहे. अर्घ्य, पाद्य, आचमन, मधुपर्क आणि स्नान. अर्घ्य, पाद्य, आचमन, मधुपर्क आणि स्नान. अर्घ्य, पाद्य, आचमन जवळपास 7 वस्तू मिश्र असतात त्याच्यात, आणि कोणतीही मोठी पूजा अर्घ्य, पाद्य, आचमन केल्याशिवाय होत नाही. आणि अशा असणारे पंचोपचार, त्याच्यानंतर षोडश उपचार 16 प्रकारची पूजा, आणि चतुर्विशंती उपचार 24 प्रकारची पूजा. तुम्हाला जी काही त्याच्यातली होईल ती करू शकता तुम्ही. आणि अशी करत असताना, येत असताना सर्व साहित्य घेऊन तुम्ही या. येत असताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन या. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन या. 1 लोटा जल आहे की नाही. आता तर 2-2 तांब्यानं टाकायला सांगितलंय. आता 2-2 तांब्यानं टाकायला सांगितलंय. एक हरकत नाही, मी तुम्हाला विडंबना म्हणून नाही, त्याच्यात धर्म तत्व सांगतोय मी तुम्हाला. तांब म्हणजे मंगळ आहे आणि उजवा हात म्हणजे रवी आणि मंगळ मानला जातो. डावा हात बुध, शुक्र आणि चंद्र मानला जातो. वामांगी अर्धांग स्त्री रूप आहे आणि पुरुष रूप उजवा हात आहे, उजवा अंग आहे. उजव्या हाताला रवी आणि मंगळ असतो आणि उजव्या हातामध्ये तांब धारण करायचे. तांब्याचा तांब्या, त्याच्यामध्ये पाणी आणायचं. पाणी कुठून आणायचंय? आमच्या हापशाचं.
हापशाचं आणायचं का नाही सज्जनो, पाण्यात परमरशामध्ये गोवी दिली, लक्षात ठेवा. परमरशामध्ये एक ओवी दिली, ज्या ज्या ठिकाणी आहे पाणी तेथी शिवाची पाय धुनी, परितेची उत्तम मरुणी अभिषेक, परितेची उत्तम तीर्थ मरुणी अभिषेक किती देवाते. बघा परमरशामध्ये ओवी. आणि सांगितलं जे जे ज्या ज्या ठिकाणी आहे पाणी ती ती शिवाची पाय धुनी. आम्ही जर लगीन आलेलो असतो तर मंदिरामध्ये दर्शन करायचं असेल तर पाय धुण्यासाठी शिवाचे पाय धुण्याची पाय धुनी येते. आणि म्हणून सज्जनो, आपल्या घरचं पाणी आणण्याचा प्रयत्न करा. का एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरी जर बोर पाडला, तुम्ही तुमच्या घरी जर बोर पाडला तर त्या बोरचं पहिलं पाणी कुठं आणून टाकता? देवाला सगळ्या टाकता की नाही? गेले काय तर नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आमच्या घरी जर बोर पाडला तर त्या बोरचं असणारं पाणी आम्ही प्रत्येक देवाला आणून थोडं 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 टाकतो. म्हणजे आमच्या घरात असणारं पाणी जे दूषित आहे ते असणारं सुपरिमळ होतं. आणि जर दूषित असेल तर घरामध्ये भांडण तंटे आणि रोगराई बिमारी वाढते. आणि अनुचित ठिकाणी जर बोर घेतलेला असता तर संपत्ती नष्ट होते. आणि म्हणून आपल्या घरचं असणारं पाणी आणण्याचा प्रयत्न करावा. पाण्यामध्ये 3 प्रकार सांगितले, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. पाणी कोणतं आणायचंय आम्हाला? जे नदीचं पाणी आहे, नदीचं पाणी सगळ्यात पवित्र. 2 बारव, तलाव, विहीर जे कोंडीव पाणी आहे ते 2 नंबर. जे वाहतं पाणी आहे ते 1 नंबर. आणि जे कोंडीव पाणी आहे, विहीर, तलाव, बारव, तळ, हे जे काही तुम्ही पाझर तलाव केले हे मध्यम. आणि कनिष्ठ म्हणजे आपल्या हापशाचं पाणी. परत त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले. जे मधुर पाणी आहे, गोड पाणी आहे ते श्रेष्ठ, फिक्क पाणी आहे ते मध्यम, आणि खारं पाणी जे आहे ते कनिष्ठ. त्याचा उपयोगच होणार नाही पूजेमध्ये. तिन्ही पैकी तुम्हाला कोणतं टाकता येतं ते टाकण्याचा प्रयत्न करा सज्जन. आणि मग त्या ठिकाणी शिवाची आराधना करायची असेल तर रुद्रम भूत्वा रुद्रम अर्चयेत. रुद्राची आराधना करायची तर रुद्र होऊन यावं लागेल आम्हाला. मंदिरात आलं, पाणी टाकलं, जो शिवलिंगाचा भाग आहे तो शिवलिंगाचा भाग सुद्धा महत्वपूर्ण आहे. म्हणाल शिवलिंग कसं स्थापन करावं, महत्वपूर्ण भूमिका आहे. कोणतं शिवलिंग काय फळ देतं. अनादिवीर शिवसार संग्रह ग्रंथामध्ये आणि लिंगाची व्याख्या केली. लिंगाधिक्य भवेन मृत्यू, पीठाधिक्य धनक्षयः, लिंगपीठ समायुक्त भोग मोक्ष प्रदायकम. त्यांनी सांगितलं जी शिवलिंग पिंड आहे, लक्षात घ्या, त्या शिवलिंग पिंडीचं जी शाळुंका आहे, शाळुंका जितक्या लांबीची असेल ती भीतीनं मोजावी किंवा सेंटीमीटरनं मोजावी. आणि तेवढ्याच लांबीचं जे गोलाकार भागापासून कॉर्नर घेऊन जे पाणी जाण्याचा भाग तयार होतो तो पाणी जाण्याचा भाग तितक्याच लांबीचा असावा. आमची जेवढी शाळुंका आहे, कळतंय ना मी बोलतोय ते सगळ्या सर्वांना तळमळीनं सांगतोय बरं का माय बापू. जेवढी शाळुंका उंचीची आहे, लांबीची आहे,
तेवढ्याच लांबीचं पाणी जाण्याचा जो भाग आहे समप्रमाणात असावा आणि जर त्याच्या व्यतिरिक्त असेल तर काय फळ सांगितलं? लिंगाधिक्ये भवेन मृत्यू. जर शाळुंका असणारी लांब असेल आणि पाणी भाण्यात जाण्याचा भाग आखूड असेल तर मृत्यू प्राप्त होतो म्हणून सांगितलं. आणि पिठाधिक्ये पाणी जाण्याचा भाग लांब असेल आणि ते आखूड असेल. धनक्षय संपत्ती नष्ट होते म्हणून सांगितलं. आणि लिंग पीठ समायुक्त दोन्ही जर समान असेल तर भोग मोक्ष प्रदायकम अशा प्रकारचं ते लिंग तुम्हाला भोग आणि मोक्ष देऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं अशा लिंगाची आराधना करत असताना आम्ही रुद्र होऊन येणं महत्वाचं आहे. आणि रुद्र होणं म्हणजे काय? भस्म रुद्राक्षांकित शरीर पाहिजे महाराज आमचं. भस्म असेल रुद्राक्ष असेल ते धारण करून येणं महत्वाचं आहे. आम्ही शिवाला पाणी टाकलं एकतर उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी किंवा पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी आणि 3 नंबरला पश्चिमेकडे तोंड करून पूजा करावी. सर्वोत्कृष्ट असणारी उत्तराभिमुख होऊन नंबर 2 ला पूर्वाभिमुख होऊन आणि 3 नंबरला पश्चिमाभिमुख होऊन पण दक्षिणाभिमुख होऊन पूजा कधीच करू नये. त्यानंतर आम्ही पाणी टाकल्याच्या नंतर भस्म धारण करतो. मी बऱ्याच वेळेला भस्माची माहिती इथे दिलेली आहे. अनादि शाश्वतम शांतम चैतन्यम चित्स्वरूपकम चिदंगम वृषभाकारम चिदभस्म लिंग धारणम. सांगितलं जे अनादि आणि चैतन्य स्वरूप आहे असं लिंग शिव भस्म. महाराज त्याला विभूती म्हणतात. त्याला विभूती म्हणतात. या पूर्ण जगाला आणि संताला विभूतीची उपमा दिली म्हणजे विभूती किती पवित्र असेल लक्षात घ्या. पण आज त्या विभूतीचं असणारं महात्म्य जगात सांगितलं चाललेलं नाही. जगात सांगितलं चाललं नाही. 4 पद्धतीनं भस्म तयार केल्या जातं. लक्षात ठेवा तयार करण्याच्या क्रिया. अनुक्रमे माझ्या भगवान शिवाच्या 5 मुखापासून सत्योजात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान्य 5 मुखापासून 5 शक्त्या निर्माण झाल्या. निवृत्ती प्रतिष्ठा विद्या शांती आणि शांतितिका. आणि त्या 4 शक्त्यापासून अनुक्रमे नंदा भद्रा सुरभी सुशिला आणि सुमना नावाच्या 5 गायी निर्माण झाल्या. कामधेनू आणि त्या कामधेनूच्या गोमयापासून शेणापासून पवित्र असणारं भस्म निर्माण होतं महाराज. निर्माण करण्याची क्रिया 4 प्रकारची आहे. एक कल्प भस्म, दुसरं अनुकल्प, तिसरं उपकल्प आणि चौथं अकल्प. जी गाय आहे ती आमच्या घरी आणून बांधून तिला कोरडं असणारा चारा खाऊ घाला आणि तिनं शेण देत असताना गोमय देत असताना ते गोमय ओंजळीमध्ये पकडा आणि ओंजळीमध्ये पकडत असताना मंत्र म्हणा. ओम सत्योजातम प्रपद्यामि सत्योजाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवत्समं भवद्भवाय नमः. त्याचे गोळे बनवा. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमो कुलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बल प्रमथनाय नमः सर्वभूत दमनाय नमो मनोन्मनाय नमः. सावलीमध्ये त्यांना वाळवा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. सावलीमध्ये वाळवा, वारा घाला आणि अग्नीवर जाळा. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्रेभ्यः. तो मंत्र म्हणत जाळा आणि जाळलेलं ते राख झालेलं भस्म सोन्याच्या पात्रात ठेवा. धर्मशास्त्राने सांगितलं. आणि यदा कदाचित सोन्याचं पात्र तुम्ही एखाद्या लेकराचं नाव सोन्या ठेवता आणि मग त्याचं पात्र म्हणता. मला माहितीये
दोनवाडीची कंपनी खूप चातुर आहे. एखाद्याने सोन्याचं टोपडं मागितलं की लेकराचंच नाव सोन्या, दिलं त्याचं टोपडं व्हायला. सोन्याचं जर पात्र नाही भेटलं, विनोदाचा भाग सोडा, दुर्डीमध्ये बेल आणला, बेल, आणि त्या बेलावर ते असणारं निर्माण झालेलं भस्म उचलून ठेवा आणि ठेवत असताना म्हणा ओम ईशान सर्व विद्यानामीश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपती ब्रह्मणो अधिपतीर ब्रह्मा शिवम्यास्तु सदा शिवम. तुमचं कल्प नावाचं सर्वात श्रेष्ठ भस्म निर्माण झालं, त्याच्यापेक्षा कोणतंच भस्म श्रेष्ठ नाही. दोन, अनुकल्प नावाचं भस्म जे आहे तर रानसेन्या गौऱ्या निर्माण करून याच पद्धतीनं केलं, त्याला अनुकल्प म्हणावं. ज्याला त्या भस्माबद्दल खूप माहिती आहे अशा माणसाकडून विकत घेणं त्याला उपकल्प भस्म म्हणावं. आणि जो मदिरापानम सतत शयनम, जो क्षुद्र व्यक्ती आहे, ज्याला भस्माबद्दल अजिबात ज्ञान नाही, दारू मदिरा पितोय, मांसाहार भक्षण करतोय, अशाकडून जर तुम्ही विकत आणलं तर त्याला अकल्प भस्म म्हणावं, शेवटचं कनिष्ठ असणार. त्या असणाऱ्या भस्माला 5 पद्धतीचे नाव दिले महाराज. एक विभूती, दुसरं भसित, तिसरं भस्म, चौथं क्षार आणि 5वी रक्षा. सिद्धांत शिखामणी सांगतोय, रेणुकाचार्य अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना सांगतात, विभूती असणारी नित्यकर्मासाठी वापरावी, भसित असणारं नैमित्तिक कर्मासाठी वापरावं. कधीतरी शिवरात्री आली, प्रदोष आला, संक्रांती आली, ग्रहण आलं, एक निमित्तानं लावणे नैमित्तिक कर्म. आणि काम्य कर्मासाठी भस्म लावावं की माझं असणारं पारायण झाल्याशिवाय मी जाग्यावरून उठणार नाही, किंवा माझं कार्य जे आहे ते 7 दिवस पर्यंत करील. अशा वेळेला जे काम्य कर्म असतं, काहीतरी मनामध्ये कामना ठेवून केलेलं अनुष्ठान, त्यावेळेला भस्म धारण करावं. 4, आम्ही केलेलं पाप आम्हाला पश्चाताप होऊन त्याचं प्रायश्चित्त भोगू, अशा प्रकारची मनामध्ये जिज्ञासा ज्यावेळेस होते. शाबरी मानल्या जाते विद्या, त्याच्यामध्ये असणारं भूत प्रेत पिशाचांचा आणि गच्छंती किंवा त्यांना पळवून लावणं, याच्यासाठी ते रक्षा धारण करावी. आता हे भस्म असणार आम्ही 3च बोट कावे लावले. हे 3च बोट का लावे? आमच्या वडिलांनी नेहमी गायन करायचं महाराज, प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे काही. ओ प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे काही. सर्व सोडवी काय अर्पण, सर्व सोडवी काय अर्पण, नाही प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे काही. प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे काही. प्रत्यक्ष आणि ते कोण म्हणायचे, कालचंदनाचं महात्म्य झालं महाराज, पण त्याच्यातलं असणारं चरण भस्मावर आधारित आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आणि हे पद गायलं. त्रिकुंड विभूती मस्तकी पाहून, त्रिकुंड विभूती मस्तकी पाहून,
सहस्त्र जन्माचे पापे जळती, सहस्त्र जन्माचे पापे जळती, नाही अनुमान प्रत्यक्ष जंगम सर्व शिवाचे वेदनसे नाही, प्रत्यक्ष जंगम सर्व शिवाचे वेदनसे नाही. सांगितलं त्याच्यामध्ये एक चरण दिलं. त्रिपुंड विभूती मस्तकी पाहुन कापेय मगन, सहस्त्र जन्माचे पापे जळती, सहस्त्र जन्माचे पापे जळती, नाही अनुमान प्रत्यक्ष जंगम स्वरूप शिवाचे भेद नसे का. सांगितलं महाराज त्रिपुंड विभूती आणि मस्तकाला जर पाहिली तर यमगण कापतात म्हणून सांगितलं. पाहुनिया भस्मधारी यमतया नमस्कारी, अभंग सुद्धा आम्हाला दिला की पाहुनिया भस्मधारी यमधर्म सुद्धा त्याला नमस्कार करतो. आणि त्रिपुंड लावा म्हणून सांगितलं, 3 पुंड. पण काय सांगा महाराज, सगळे आरडून बोंबलून गेले आतापर्यंत. पण आमचे लोक तेच काहीतरी लावतात, फिरून लावली, बसून लावली, काहीतरी म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? कोणतं तरी आहे क्रीम, फिरून लावली का बसून लावली ते काय आहे ते. पण सज्जन हो, दॅट इज द बोन ऑफ टाल्क. जे काही तुम्ही वापरताय दॅट इज द बोन ऑफ टाल्क. टाल्क म्हणजे पावडर, आणि ते जे काही आहे ते हाडाचं पावडर आहे. बोन ऑफ टाल्क हाडाचं पावडर आहे. आणि ते हाडाचं पावडर असल्याच्या कारणानं जिथं कसाई खाना आहे, कसाई खाना, तिथं कुंटलना असणारे हे हाड ट्रकमध्ये जातात आणि कंपनीमध्ये त्याचं पीठ होतं आणि एक सेंट मारतात. आहासे आहात, त्याच्यावर सेंट मारतात, आहासे आहात. आणि ते आम्ही लावतो महाराज जिथं कॅल्शियम आहे. बोन मीन्स कॅल्शियम. बोन म्हणजे हाड, हाड म्हणजे तो कॅल्शियम आहे, चुना आहे, चुना. आणि त्या चुन्यामुळं आमच्या स्किनचे कॅन्सर होतील म्हणून स्वतः काशीपीठाच्या जगद्गुरूंना सांगितलेलं मी ऐकलं महाराज. माझ्या सद्गुरूंचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होता कपिलधार मध्ये, आणि त्यावेळेला डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजी आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेला भाग मी तुम्हाला सांगितला. पुढे भविष्यात लोकांना त्वचेचे कॅन्सर होतील या क्रीम आणि पावडर म्हणून. आणि लक्षात ठेवा, स्किनचे प्रॉब्लेम वाढलेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सेंट पेक्षा आणि भस्म धारण करा सज्जन. त्रिपुंड कालावायचं. चला पुढे. जी आमची पहिली रेषा आहे भुवई जवळची, तिला अहवनीय नावाची रेषा म्हणतात. पहिल्या रेषेला काय म्हणतात? अहवनीय नावाची रेषा. तिथं रजोगुण आहे, तिथं ब्रह्मदेव आहे, तिथं नाव आहे, आणि तिथं प्राप्तस्तवन आहे. नवे त्या ठिकाणी 9 देवता आहेत. एखादी आपला जर रस्त्यानं चालली तर आम्ही ती भुवई खाली करून, म्हणजे आम्हाला रजोगुण प्राप्त होतो. रजोगुण सांगणारी रेषा आहे.
मध्यभागामधली गार्हपत्य नावाची रेषा आहे. तिथं असणारा सत्वगुण आहे, विष्णू परमात्मा दाखवलेला आहे. तिथं उकार आहे, उ, आणि मध्यसवन आहे, त्याच्यातही 9 देवता आहे सगळ्या. आणि सगळ्यात वरची असणारी तळपायच्या मस्तकाला गेली. आपण म्हणतो की नाही, ओ अमृत आहे का आठवण? नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि शेवटची असणारी रेषा जी आहे, तुम्हाला वाटत असेल ते सगळं विसरून गेलं, पण जी स्मृती आहे आणि जो प्रेम जिव्हाळा आहे, आजता गायब थोडाही कमी झालेला नाही. लक्षात ठेवा माझ्या 2 वारीसाठी. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आणि ही असणारी शेवटची दक्षिणाग्नी नावाची रेषा आहे. तिथं मकार आहे, म, अ, उ आणि म, ओम. तिथं रुद्र देवता आहे. तिथं तमोगुण आहे. तळपायच्या मस्तकाला गेली म्हणतो आम्ही. आग कुठपर्यंत जाते? दक्षिणाग्नी नावाच्या रेषेपर्यंत. तिथं सायन सवन आहे आणि तिथं सुद्धा या सगळ्या मिळून 9 देवता आहेत. आणि म्हणून हे त्रिपुंड्र धारण करायचं. सज्जन हो, त्रिपुंड्र आपल्याच धर्मात नाही, तर माझ्या वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा आहे. वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा त्रिपुंड्र आहे. एकच आहे, आपण त्याला आडवं लावतो आणि त्याला ऊर्ध्व करतात, ते एवढाच फरक आहे. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. कारण का आमच्या गरुड पुराणामध्ये त्याची माहिती सांगितली की ऊर्ध्वपुंड्रम वैष्णवकम, जे ऊर्ध्वपुंड्र आहे आणि ते माझे वैष्णव संप्रदायाचे बंधू लावतात. आणि यापैकी ते सर्वोत्कृष्ट असणारं भस्म. अजून बरीच सखोल माहिती आहे भस्माची. अनुक्रमे जसा जसा वेळ भेटेल तसतसे याच्यातले पुन्हा पुढचे पार्ट सांगण्याचा प्रयत्न करू. आमच्या शिवलिंगाला आणि भस्म लावायचे. भस्म आमच्या अंगाला 15 ठिकाणी लावावं, 32 ठिकाणी लावावं 2, आणि सर्वांगाला भस्म लावावं 3, आणि 4 भस्म स्नान करावं, सर्वात श्रेष्ठ स्नान. 7 स्नान दिले शास्त्रानं, त्याच्यात सर्वश्रेष्ठ असणारं स्नान भस्म स्नान मानलं महाराज. आणि एवढं मोठं त्या विभूतीचं महात्म्य. कशात आहे विभूतीचं महात्म्य? कशात आहे? आगाध पुराणी विभूती महात्म्य आगाध पुराणामध्ये. आणि तिथं सुटाने स्वर्णकाली कला अभंग आहे महाराज. विभूतीचा महिमा आगाध पुराणी, विभूतीचा महिमा आगाध पुराणी, विभूतीचा महिमा आगाध पुराणी. विभूती
व्यासवाणी प्रसिद्ध रूपाची असणारी व्यासवाणी महाराज आणि असा असणारा विभूतीचा महिमा एवढा मोठा विभूतीचा महिमा आहे. पण आतापर्यंत असणाऱ्या आमच्या सर्व बांधव वर्गांनी जेवढे धर्मपंथ आहेत त्या धर्मपंथामध्ये टीव्ही मधून ऐकायला भेटलं नाही महाराज. हे असणारं छुपवण्याचं कारण आहे महान असणाऱ्या विभूतीबद्दलचं. त्या विभूतीचं महात्म्य सांगितलं जात नाही टीव्हीवर. जर महान पंडित आणि शिवमहापुराणामध्ये जर पांडित्य केलेलं आहे तर तो व्यक्ती का भस्म लावत नाही आणि का असणारी विभूतीचं महात्म्य सांगितलं जात नाही महाराज. हे असणारे काही वर्म असतात ते धर्माला भरकटवून द्यायचे काम असतात. कारण का संताला विभूतीची महिमा दिली, उपमा दिली, जगाला विभूतीची उपमा दिली. पूर्ण ब्रह्मांड म्हणजे एक विभूती म्हणून सांगितलं तर ती विभूती किती श्रेष्ठ असेल महाराज. आणि श्रेष्ठ असणारी विभूती आणि आम्हाला लावायची लाज वाटते महाराज. आम्हाला लावायची लाज वाटते. जरूर लावा. त्या ठिकाणी चंदन लावायचं सांगितलं जातं. चंदन लावायचं सांगितलं जातं. चंदनाचे किती प्रकार आहेत? चंदनाचे किती प्रकार आहेत कोणी सांगाल? उभं राहून सज्जनो, चंदन हे 5 प्रकारचं आहे. विडंबना म्हणून मी बसत नाही स्टेजवर. जे सत्य ज्ञान आहे ते देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो कधीही मी. पहिलेपासून केला आणि पुढे करत राहील. मला किती जरी अडचणी कोणी आणल्या तरी मी ते परिपूर्ण ज्ञान ग्रंथाचा आधार घेऊनच देईल. मनाचं सांगणार नाही. चंदन हे 5 प्रकारचं आहे आणि त्या चंदनामध्ये एक आपल्याकडे निर्माण होणारं चंदन. सध्या हे जे तुमच्या शेजारी झाडं आहेत ते एक. दुसरं रक्तचंदन. 3 हरिचंदन. चौथं गोपीचंदन आणि 5वं मैलागिरी नावाचं चंदन आहे. चंदनामध्ये 5च प्रकार आहेत. पण सज्जनो, या ठिकाणी 3 चंदन शंकराला अजिबात लावले जात नाही. ध्यानात ठेवा. शिवपिंडीला 3 चंदन लावल्या जात नाहीत. मी मनानं सांगत नाही तर गरुड पुराण नावाचा श्लोक सांगायला लक्षात ठेवा. गरुड पुराण काय सांगतंय? गोपी मलेन युक्त सन. गोपी चंदन आणि मैलागिरी चंदन. गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शती योतिजः. जर गोपी चंदन लावून आणि मैलागिरी चंदन लावून जर शिवाला स्पर्श होत असेल, शिव स्पर्शती योतिजः, जरी तो ब्राह्मण असेल, एक विशंती कुलेर नरके पचते नरहा. त्याचे 21 कुल नरकात जातात म्हणून सांगितलं. किती? गोपी चंदन आणि मैलागिरी चंदन लावून जर स्पर्श करील देवाला, तुम्हाला माझ्याकडचा पुरावा देईल. संस्कृत श्लोकचा आणि कोण्या ग्रंथाचा तोही. हे हरिचंदन, गोपीचंदन आणि मैलागिरी चंदन आमच्या धुपामध्ये शिवासमोर जाळलं जातं. शिवाला लावल्या जात नाही महाराज. सावध व्हा. मग लावल्या जातं कोणतं? हे आमचं साधं चंदन आणि लाल चंदन, रक्तचंदन ज्याला म्हणतो आम्ही, ते तुम्ही जरूर शिवाला लावू शकता, माझ्या पिंडीला लावू शकता. जे मैलागिरी चंदन, गोपीचंदन, मैलागिरी चंदनाचा फक्त धुपामध्ये प्रवेश जाळला जातो शिवासमोर. आणि म्हणून आम्ही विभूती धारण करा शिवाला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. आणि मग त्यावेळेला आमचं भस्म लावणं झाल्याच्या नंतर पहिले धर्मशास्त्रामध्ये पाणी वाहण्याचं फळ सांगितलं. आम्ही जर शुद्ध जल देवाला वाहिलं
तर पाऊस पडतो म्हणून सांगितलं. आमच्या अडी अडचणी ज्या काही प्रपंचातल्या अडी अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात म्हणून सांगितलं. देवाला पाणी वाहिल्यामुळं लक्षात घ्या. पण ते पाणी शुद्ध केव्हा होतं? आता ठीक आहे, आम्ही अगोदर सांगितले 3 प्रकार: गोड पाणी, मध्यम पाणी आणि कनिष्ठ पाणी. उत्तम पाणी, मध्यम पाणी, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी आणि हापशाचं पाणी. कनिष्ठ पाणी हापशाचं का? हापशाला असणार खाली कातड्याची जीभ बसवलेली आहे, कातड्याची, आणि त्या जिभेनं पाणी वर खेचल्या जातं बटन टाकल्यावर. आणि आमचं धर्मशास्त्र सांगतं कातड्यामध्ये, चामड्यामध्ये पाणी घेऊ नका. सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलं महाराज, रेणुकाचार्याने अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना. आणि ते अशुद्ध पाणी मानलं जातं. आणि म्हणून जर जमलं तर विहिरीवर जाऊन पोहऱ्यानं आपल्या पाणी काढून त्याला वाहा, तर ते त्याचं फळ मिळेल. ते पाणी शुद्ध केव्हा होतं? तर कुशोदक टाका म्हणून सांगितलं. दर्भ, दर्भ. आम्ही पोळ्याच्या आदल्या दिवशी जे खांदे मळतो त्या गवतानं, ज्याला मोळ बोलतो आम्ही, मोळ, इतकं पवित्र आहे महाराज, इतकं पवित्र आहे की त्याच्यासारखी पवित्रता बाकी कोणत्या वस्तूमध्ये नाही. पाणी शुद्ध करायचं असेल, मोळाशिवाय पाणी शुद्ध होत नाही. कोणतं होम हवन शांती कर्म करायचं असेल, मोळाची अंगठी बोटात धारण केल्याशिवाय हवन होत नाही. कोणतंच नाही. प्राणप्रतिष्ठा म्हणा किंवा कोणतंही होम हवन म्हणा, मोळाशिवाय होत नाही, त्या दर्भाशिवाय होत नाही. तुम्हाला पितर तृप्त करायचं असेल तर पितराच्या बोटामध्ये, करंगळी जवळच्या बोटामध्ये अंगठी घातल्याशिवाय पितर तृप्त होत नाही. आणि चौथी गोष्ट, देव कार्य सुद्धा आमच्या मोळाशिवाय होत नाही. आणि सगळ्या आसनापैकी कोणते आसन आपल्याला सांगायचं शेवटला, सगळ्या आसनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणार आमच्या दर्भाचं आसन आहे महाराज. बाकीच्या सगळ्या आसनावर बसून तुम्ही जप करा 1 कोटी, आणि नुसतं दर्भासन जर असेल, त्या काड्यांनी बनवलेलं, त्याच्यावर केलं तर त्या 1 कोटीची बरोबरी 1 असणारा जप करतो इथं जर केला तर. आणि म्हणून ते दर्भ टाकून जर पाणी आम्ही जर शिवाला समर्पित केलं तर सगळ्या व्याधी, सर्व रोग, जे असाध्य रोग आहेत, असाध्य, ते सुद्धा निघून जातात आणि मनोकामना पूर्ण होते म्हणून सांगितलं. माझ्या शिवाला दही जर अर्पण केलं तर गोधनाची प्राप्ती होते म्हणून सांगितलं. गाई म्हशी त्यांच्या घरच्या वाढतात. माझ्या शिवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक जर केला किंवा ऊसाचा रस जर अर्पण केला तर लक्ष्मीची प्राप्ती होते महाराज. माझ्या शिवलिंगाला मध किंवा तूप जर अर्पण केलं तरीही धनप्राप्ती होते म्हणून सांगितलं. तीर्थाचं पाणी, गंगेचं असणारं पाणी जर आणून वाहिलं तर मोक्ष प्राप्त होतं म्हणून सांगितलं. गाईचं दूध जर माझ्या शिवाला समर्पित केलं तर ज्याच्या वंशामध्ये पुत्र प्राप्ती नाही अशांना सुद्धा पुत्र प्राप्ती होते. ज्यांना वंध्यत्व आहे, वांझपण आहे, अशांना सुद्धा पुत्र प्राप्ती होते म्हणून सांगितलं गाईच्या दुधानं. मात्र संकरित गाईच्या नाही बरं का, ती गावरान गाय असावी. तुम्ही अर्धाच कप टाका, चमचाभर टाका चालेल, पण गावरान गायचं पुत्र प्राप्ती होते, सौभाग्य प्राप्ती होते. आणि ती जर मृतवत्सा असेल, म्हणजे जर लेकर होऊन मरत असतील किंवा मेलेले लेकर जन्मत असतील तर अशा स्त्रियांनी गाईचं दूध असणारं समर्पित करा. सातत्य ठेवा, सातत्य ठेवा. मी परत एकदा सांगतो, लोटाभर जलन जिंदगी का हाल एकदाच नाही, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल, सारखेपण ठेवावं लागेल, वारंवार तुम्हाला त्याला वाहावं लागेल.
अनुक्रमे गाईच्या दुधामुळं पुत्र प्राप्ती होते. मृतवत्स असेल तर तिला सुद्धा कुळामध्ये कुलदीपक प्राप्त होतो महाराज. आणि ज्याला दूध टाकण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांना देवाला दूध वाहण्याचं सामर्थ्य नाही, अशांनी साखर मिश्रित पाणी वाहा. पाण्यामध्ये थोडीशी साखर टाका आणि माझ्या शिवावर टाका. त्यांना सुद्धा वंशामध्ये पुत्रप्राप्ती होऊन जाईल, त्यांची वंशवृद्धी होईल, वंशाचा विस्तार होईल आणि विद्वान पुत्र जन्माला येईल. त्याच्यानंतर तुपाचा अभिषेक केला तरीही पुत्रप्राप्ती जन्माला येते महाराज, वंश उद्धार होतो. ती वंद्या असो, 35-38 वर्षाची स्त्री असो, ती 38 वर्षापर्यंत असू द्या तिचं वय, तरी पण वंश विस्तार होण्याची गॅरंटी दिली जाईल महाराज. कापूर मिश्रित जर पाणी शिवाला माझ्या समर्पित केलं तर ज्वराचं निवारण होतं म्हणून सांगितलं. सज्जन हो, जे काही लोक व्यापार करतात, व्यवसाय करतात, दुकानदाऱ्या करतात, त्यांचा जर व्यवसाय ठीक चालत नसेल, अनुभव घेऊन पहा. लांब नाही, मी आता भामटेगिरी माझ्याजवळ कधीच नाही सांगायची. अनुभव घेऊन पहा आणि मला सांगा. ज्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरळीत चालत नाही, नफा वाढत नाही, आमच्या व्यापारामध्ये वृद्धी होत नाही, अशांनी माझ्या शिवाला, शिवपिंडीला दूध, केशर आणि साखर मिश्र करून वाहून पहा. अनुक्रमे तुम्ही 7 दिवस करा, 21 दिवस करा, किंवा तुमचे एक वार ठरवा की त्या दिवशी मी टाकत चलेल. सोमवारी जर टाकत असाल तर अनुक्रमे 11 सोमवार, 21 सोमवार, 31 सोमवार करून पहा. निश्चितपणे तुमच्या व्यापारामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मी या स्टेजवरून सांगतो महाराज. त्याच्या असणाऱ्या व्यवसायामध्ये प्रगती होऊन जाईल. सरसो तेलाचा जर अभिषेक केला, सरसो म्हणजे मोहरी, आणि त्या मोहरी तेलाचा जर अभिषेक केला तर शत्रूंचा नायनाट होतो. आमचं वैर करणारे कोणी जर लोक असतील तर ते मित्र बनतात. प्रमेह शांती होते. प्रमेह म्हणजे आमच्या स्त्रियांचा जो काही रोग आहे, प्रदर ज्याला म्हणतो आम्ही, प्रदर विकार, पांढरा, लाल आणि काळा, तो विकार शांत होतो. दारिद्र्य नाश होतो. दूध, केशर आणि साखरेनं बुद्धी वाढते, स्मरणशक्ती वाढते, व्यापार वाढतो. सरसोच्या तेलानं शत्रुनाश होतो. थंड पाणी गंगेचं आणून जर टाकलं तर ज्वराची शांती होते आमच्या घरच्या. मध जर टाकलं तर व्याधी नाश होतो आणि क्षयरोग नष्ट होतो. एखाद्याला जर टीबी झाली, टीबीचे प्रमाण वाढले बरं का महाराज, टीबीचे प्रमाण वाढले आणि बायपासचे प्रमाण वाढले, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले. कारण का तुम्हाला माहिती कशामुळे व्हायला? हे कशामुळे व्हायला? मलेशियामधून पाम तेल मागवलं चाललं. पहिलं आपल्याला राशनला पाम तेल येत होतं. आमचे श्रीकृष्णाबाई पित होते पाम तेल, पण ते आता त्याला फिल्टर केलं चाललं. सिंगल फिल्टर, डबल फिल्टर, आणि त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं चाललं. ऍसिड केमिकल, आणि ऍसिडची कंपनी आहे मुंबईला, आणि ती कंपनीची असणारी माहिती मी घेतली महाराज, आणि म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतो मी की त्याच्यामध्ये 2-2, 5-5 हजार लिटरच्या ज्या काही मोठमोठ्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या त्या ऍसिडचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये 250 ग्रॅम, 500 मिली किंवा 1 लिटर टाकायचं, आणि मग ते डबल फिल्टर करायचं. त्याला कलर येतो पिवळा किंवा लालसर. शुद्ध पाम तेल आहे, शुद्ध पाम तेल. 80 ते 85% पाम तेल आहे, आणि ते शरीरामध्ये गेल्याच्या नंतर घट्ट बनतं, आणि घट्ट बनल्यामुळं आमच्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये असणारं स्थित झालं की घट्ट होऊन बसायलं आणि हार्ट अटॅक किंवा बायपास व्हायला लागले. आणि म्हणून विनंती आहे की जे काही तुमचे सोयाबीन वगैरे आहेत
ते बंद करण्याचा प्रयत्न करा आणि सूर्यफुलाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. किंवा तुमच्याकडे जर करडी असतील तर त्याचं शुद्ध तेल आणून खाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर आरोग्य ठीक करायचं असेल तर फक्त 3 वस्तू असणाऱ्या बंद करण्याचा प्रयत्न करा. एक तेल, दुसरं साखर आणि तिसरं असणारं मीठ. मिठामध्ये सेंदेलोन वापरण्याचा प्रयत्न करा. कारण का मीठ हे सर्व ऍसिड युक्त आहे सज्जनो. तेल हे सगळं ऍसिड युक्त आहे आणि साखरेमध्ये सुद्धा ऍसिड आहे. गुळ वापरण्याचा प्रयत्न करा. साखरेपेक्षा गुळ पवित्र आणि आरोग्यदायी. तुमचं रक्तदोष दूर होतो. रक्त जर ब्लड निळं पडलं तर ते शुद्ध करण्याचं काम गुळ करतो. ज्यांना बिमारी होत चाललेली अशा व्यक्तींनी एकच औषध करा. जेवण झाल्याच्या नंतर सुपारी एवढा गुळ खा शेवटच्या टप्प्याला आणि पाणी प्या. अर्धाच ग्लास पाणी प्या. पूर्ण पाणी जास्त नका पिऊ. मग अर्ध्या पाऊण तासानं 1-2 तांबे प्या. तुमचे बरेचसे विकार कमी होतील महाराज. असो, या ठिकाणी असणारं सरसो तेल आमच्या शिवलिंगाला जर समर्पित केलं तर शत्रूंचा नायनाट होतो म्हणून सांगितलं. मध व्हायला तर व्याधीनाश होतो, क्षयरोग संपतो. आणि तुपाच्या असणाऱ्या सहस्त्रधारा जर वाहिल्या, अभिषेक केला तरी वंश विस्तार होतो. आमच्या शिवाला या ठिकाणी पंचामृत स्नान घातलं. दूध, दही, तूप, मध, साखर आणि पंचामृत स्नान घातलं तर वंशवृद्धी होते, पुत्र प्राप्ती होते, व्याधीनाश होतो, सर्व भोग प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते आणि कामना सिद्धी होते. आमच्या अभिषेकामुळं आत्मशुद्धी होते. गंध लावलं तर पुण्य प्राप्ती होते. धूप लावला तर धनप्राप्ती होते. तांबूल दिला तर भोग प्राप्ती होते. आता सर्वात महत्वाचं आहे का, आमच्या दशानन म्हणजे रावण, त्या रावणाची आई कैकसी. आणि ही कैकसी दररोज पिठाचं शिवलिंग बनवायची, पिठाचं. आणि त्या पिठाच्या शिवलिंगामधून माझ्या शिवाचं आचरण करायची, ती आराधन करायची. आणि एके दिवशी रावण आला आणि सांगितलं, हे आई कैकसी, रावणाची आई कैकसी आणि भरताची आई कैकई. ध्यानात ठेवा, विसरतात पुन्हा. भरताच्या आईचं नाव कैकई आहे आणि रावणाच्या आईचं नाव कैकसी आहे. त्या कैकसीनं पिठाचे शिवलिंग बनवायचे आणि आराधना करायची. त्यावेळेस आमचा रावण आला तिथं आणि रावण आल्याच्या नंतर त्या रावणानं आणि एक पिठाचं शिवलिंग बनवून ती पूजा करत असताना रावण आला आणि सांगितलं, हे आई काय करतेस ग वेड्यावरी. त्यावेळेस त्या आमच्या कैकसीने सांगितलं, बाळा अरे मी पिठाचं शिवलिंग बनवून शिवलिंग आराधन करते, शिवाची पूजा करते, महादेवाची पूजा करते. काय वेळीच म्हणला तू. अगं त्या पिठाची पूजा करण्यापेक्षा मी आत्ताच्या आत्ता जातो आणि शंकराकडून लिंगच घेऊन येतो. अनुक्रमित तुम्ही कथा ऐकली आमच्या रावणानं आणि टगटगा पर्वत, कैलास पर्वत हलवला, परमभक्ती केली महाराज, मुंडके सुद्धा वाहिले आणि अनुक्रमे शंकर प्रसन्न झाले. ते चारित्र्य तुम्हाला माहिती आहे म्हणून फास्ट चालतो तिथून. शिवाला आत्मलिंग मागून घेतला आमच्या रावणाने. मग ते अनुक्रमे आमच्या कैकशीपर्यंत आणून दिलं नाही देव लोकांनी. गोकर्ण महाबळेश्वराजवळ आला आणि आमच्या गणपतीनं असणारं ते शिवलिंग घेतलं. आमच्या रावणाला लघुशंका आली आणि वरुण देवतेने त्याच्या पोटामध्ये प्रवेश केला
आणि समुद्रासारखी लघवी वाहत राहिली. 2-3 आवाज दिले आमच्या गणपतीनं आणि शेवटी लिंग खाली ठेवलं. हे चारित्र्य तुम्हाला माहिती, संक्षिप्त सांगितलं मी. सज्जन, तो रावण आईकडे गेला आणि आईला सांगितलं अशाला असं झालं. आमच्या कैकशीने असणारं पिठाचं शिवलिंग बनवायचं. कोणत्या पिठामध्ये किती सामर्थ्य हे सांगायचं तुम्हाला मला. सज्जन, एखाद्याला जर नोकरी लागत नसेल, नोकरी किंवा एखाद्याला राजकारणामध्ये जर यश मिळवायचं असेल, अधिकार, सत्ता, संपत्ती, पदवी ज्यांना मिळवायचे आहे त्यांनी रविवारी शिवपिंडीवर गहू अर्पण करा. गहू किंवा आपल्या स्वतःच्या वजनाच्या गव्हाची असणारी पंगत द्या किंवा कुठे भंडाऱ्यासाठी समर्पित करा देवाला, पण ते रविवारी करा. जर त्या गव्हाच्या पिठाचं शिवलिंग बनवायचं असेल, पिठाचं तर त्याची पूजा करा. पिठाचं शिवलिंग बनवून रविवारच्या दिवशी पूजन करा आणि मंगळवारच्या दिवशी त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करा. अनुक्रमे 11, 21, 31, 51, 108 रविवार तुम्हाला जो काही संकल्प करायचा तो करा. पदवी, सत्ता, अधिकार आणि नोकरी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आमच्या धर्मशास्त्राने सांगितलं. 1, 2 शिवाला सोमवारी असणार तांदुळाच्या पिठाचं लिंग बनवा. अक्षतास्ते सुरश्रेष्ठा कुंकुमत्ता सुशोभितः मया निवेदिता भक्त्या ग्रहणं परमेश्वर. सांगितलं की तांदूळ जो काही आहे तर त्या तांदूळाचं शिवलिंग बनवा सोमवारच्या दिवशी. आणि पाशुपत व्रतामध्ये सर्व पांढरच जास्त समर्पित करायला होतात महाराज. तांदूळ, दूध, साखर, पांढरं फूल, पांढरा कपडा, चांदी, मोती वगैरे वगैरे. आणि तांदूळाचं शिवलिंग बनवा किंवा अखंड असणारे तांदूळ शिवाला समर्पित करा सोमवारच्या दिवशी. काय होतं त्याने? आपल्याबद्दल ज्या लोकांच्या मनामध्ये शत्रुत्व किंवा वैर आहे किंवा आपल्याबद्दल पर्यावरण सर्व विरोधात गेलेलं आहे, ते असणारं वातावरण परिशुद्ध होतं आणि आपण जगाला संमोहित करतो महाराज. जग आपल्यावर प्रेम करतं. अर्थात सांगायचं तात्पर्य वैर राहत नाही आणि आपल्या शरीरातली असणारी उष्णता निघून जाते, अंगातली उष्णता निघून जाते, तमगुण संपून जातो, आमचं शरीर थंड होतं आणि सद्बुद्धी वाढते. स्मरण की अखंड असणारे तांदूळ सोमवारी वहा. अनुक्रमे त्याचा संकल्प करा. 3 ज्याच्यावर भरपूर असं कर्ज आहे, कर्ज आणि सावकार लोक आणि परेशान करून सोडायले, दाराला यायलेत मागायला, अशा लोकांनी मंगळवारच्या दिवशी माझ्या शिवाला मसूर डाळ समर्पित करून बघा महाराज. ही मात्र अनुभूती आहे माझी, ही मात्र अनुभूती आहे. ज्यांच्यावर कर्ज आहे, सावकार बेजार करतोय, आमचं घर कर्जानं बुडालंय, अशांना धनप्राप्ती, अर्थप्राप्ती करून देऊन कर्ज निवारण करण्याचं काम आणि आमची मसूर डाळ करते महाराज. 2, 5, 7, 11, 21, 51, 108 काय तुम्हाला मंगळवार करायचे, त्या मंगळवारच्या नियमानं
तुम्ही मसूर डाळ समर्पित करा गणपतीला किंवा महादेवाला. इतकी करा, मुठभर करा, किलोभर करा, क्विंटलभर करा, तुमची इच्छा. आणि शिवलिंग बनवा, त्याचं चालेल. एखाद्या वेळेस घरामध्ये जर पती पत्नीचे भांडण होत असतील, पती पत्नीचे सज्जनो, भांडणं का होतात पती पत्नीमध्ये? जर एखाद्याच्या कुंडलीत मुलगी असो किंवा मुलगा, नवरा असो किंवा बायको असो, ती नवरी, दोघांपैकी एकाच्या कुंडलीत जे 12 ठिकाण असतात, त्या 12 ठिकाणापैकी कोणत्याही एका घरात रवी आणि मंगळ जर एका ठिकाणी आला तर त्याला विच्छेद योग म्हणतात, विच्छेद योग. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये विच्छेद योग येतो त्यांचे कटकट्या वाढतात, भांडणं वाढतात दोघं नवरा बायकोमध्ये, मांजर बोक्यासारखं, आणि त्यांचे भांडण कंटे होतात. आणि असे जर भांडणं होत असतील घरामध्ये, पती पत्नीमध्ये बनत नसेल, पटत नसेल, पती पत्नीमध्ये बनत नसेल, पटत नसेल, तर त्या माऊलीनं दर मंगळवारी माझ्या भगवान शिवाला शिवपिंडीवर मसूर डाळ समर्पित करा आणि लाल फुल वाहा, गुळ वाहा, गुळ लाल बघा समर्पित करून. अनुक्रमे 2 मंगळवार, 5 मंगळवार, 11 मंगळवार तुमचा संकल्प करा किती करायचा तुम्हाला, आणि मग बघा त्यामध्ये फरक जाणवतो की नाही. आणि निश्चिततेनं आत्मविश्वासानं सांगतो, ज्यांच्यावर कर्ज आहे त्याचे अनुभव मी घेतले. 2 किंवा 5 मंगळवार करून पहा, कर्ज निवारण होण्याचा मार्ग तुमचा मोकळा होतो. आणि सावकार 2 मंगळवारच्या नंतर तुम्हाला त्रास देणार नाही, ही अनुभूती मी तुम्हाला देतो. त्याच्या पुढे बुधवारच्या दिवशी आमच्या घरात जर कलह होत असतील, भांडण तंटे, तर मसूर डाळ वाहा किंवा मसुराचं लिंग बनवा. बुधवारी त्याला विसर्जन करा, पूजा करून घरीच. बुधवारच्या दिवशी मुगाच्या पिठाचं लिंग, मात्र ती टकराची डाळ असावी, टकर असलेली, हिरवट टप्पर असलेली, पालिशची नाही. आणि त्या मुगाच्या डाळीचं शिवलिंग बनवून जर कोणी पूजा करत असेल, लक्षात ठेवा महाराज, एखाद्या वेळेस संभ्रम होत असेल, माइंड इफेक्ट ज्याला म्हणतो आम्ही, घरामध्ये एखादं चक्रम झालेलं असेल, बुद्धिभ्रंश होत असेल, येड बनलेलं असेल, वेड त्याची स्मृती नष्ट झालेली असेल किंवा अल्पबुद्धी असेल, तर अशासाठी माझ्या शिवाचं शिवलिंग पिंड बनवा मुगाच्या डाळीचं महाराज. आणि जर समजा ते जमलं नसेल तर मूग समर्पित करा, मूग. बुधवारच्या दिवशी बघा तुमच्या घरामध्ये सद्बुद्धी, दुर्बुद्धी, विपरीत बुद्धीने जरी वागत असतील घरातले, दुराचरण करीत असतील घरातले, तर मुगाची डाळ वाहून पहा, तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होत जाईल. त्याच्या पुढे ज्याच्या घरामध्ये संपत्ती टिकत नसेल त्याने गुरुवारच्या दिवशी आणि चना डाळ समर्पित करा किंवा त्या चना डाळीचं हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची बरं का, ते म्हणते चना कुठून आणला चना. आणि हरभऱ्याच्या डाळीचं शिवलिंग बनवा किंवा समर्पित करा डाळ. सज्जनो, जेवढी तुम्ही डाळीचे कण समर्पित करता तेवढ्या वजनाचं सुवर्णदान केल्याचं फळ मिळतंय महाराज. शंकरावर सुवर्णदान केल्याचं फळ मिळतंय. आणि निश्चिततेने सांगतो, तुमच्या घरामध्ये पैशाला पैसा लागत राहील, दारिद्र्य येणारच नाही महाराज. ही सुद्धा अनुभूती माझी. बघा जी काही चना डाळ आहे ती
समर्पित करा किंवा चनादाईचं शिवलिंग बनवा. घरामध्ये सुवर्ण आणि अर्थ म्हणजे संपत्ती टिकून राहते, दारिद्र्य येत नाही. त्याच्या पुढं जवाचं पीठ, जवा. आणि शुक्रवारच्या दिवशी ज्या मुलींचे लग्न जमत नाही किंवा ज्या मुलाचं लग्न जमत नाही त्याने शुक्रवारच्या दिवशी सातूच्या पीठाचं लिंग करा, त्याचं पूजन करा किंवा माझ्या शिवाच्या पिंडीवर आणि सातू समर्पित करा. निश्चिततेनं 3, 5, 7 आणि शुक्रवारच्या नियमामध्ये आणि योग जुळतील. ज्यांच्या पतिपत्नीमध्ये प्रेम राहिलेलं नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी तांदूळ किंवा जवा त्या दिवशी समर्पित करा. शुक्रवारी. शुक्र म्हणजे श्रंगाराचा ग्रह महाराज, ऐश्वर्याचा ग्रह मानला जातो. आणि तो ते ऐश्वर्य मिळवायचं असेल तर तुम्ही जवाचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ शुक्रवारच्या दिवशी समर्पित करा. ज्यांच्या घरामध्ये जारण मारण वशीकरण उच्चाटन मोहन होते, भूत प्रेत पिशाच लागते किंवा बाहेरील बाधा लवकर होतात, अशांच्या घरी जर त्रास होत असेल तर उडदाच्या पिठाचं शिवलिंग बनवा शनिवारच्या दिवशी. किंवा माझ्या हनुमंताला रुद्राचा अवतार तोही आहे आणि हाही रुद्रच आहे. शिवपिंडीवर असणार काळे तीळ किंवा उडीद ठेवा. बघा समर्पित करून तुमच्या घरातल्या बाहेर बाधा संपुष्टात येतील. बाहेरून असणारं तुमच्या घराला जे काही भौतिक काप दिलेला आहे कोणी तर तो निश्चिततेनं संपून गेल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. त्यानंतर पांढरे तीळ जर वाहिले तर धनप्राप्ती होते आणि काळे तीळ जर वाहिले तर बाधिक पीडा नष्ट होतात, आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होतं काळ्या तिळाने. जवानी मोक्ष प्राप्ती होते आणि मनोकामना पूर्ण होतात. पुढे आमच्या शिवाला जर या ठिकाणी श्रीफळ समर्पित केलं तर सर्व भोग आणि मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना सिद्ध होतात महाराज. आमच्या शिवाला दक्षिणा समर्पित केली, शंकराला दक्षिणा समर्पित केली तर त्या ठिकाणी लक्ष्मी प्राप्ती होते आणि सर्व सौख्य प्राप्त होते म्हणून सांगितलं. अनुक्रमे मनोकामनाही पूर्ण होते. तुम्ही एखाद्या गुलाबी नोट आणतात बरं का ठेवायला, आता बंद झाली हो. आज रात 11:59 पर ये नोट कागज का तुकडा बनेगी. आणि म्हणून जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा असणार समर्पित जर केली तर आमच्या घरी लक्ष्मी अखंड प्राप्त होते, सर्व सौख्य आणि मनोकामना पूर्ण होतात. देवाला वस्त्र अर्पण केलं, वस्त्र तर सर्व भोग प्राप्त होतात आणि आमच्या घरातली रोगराई बिमारी नष्ट होते म्हणून सांगितलं. ऋतूमध्ये उत्पन्न होणारे फळ जर समर्पित केले तर सौभाग्य आणि आयुष्य प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतं म्हणून सांगितलं. आणि ज्यांना काही घरामध्ये दागदागिने पाहिजे असतील बर का, पटकन म्हणायचं उद्याचा सण आला आणि मला
अमुक एक दागिना पाहिजे, आणि दागिना पाहिजे असेल तर या ठिकाणी सुपारी वाहा म्हणून सांगितलं. पुगी फलम, आभूषण प्राप्ती होते त्यांनी. त्यानंतर नैवेद्य समर्पित केला. नैवेद्य आपण शेवटला सांगू. त्यानंतर आमच्या भगवान शिवाला फुलं वाहिले. फुलं कनेरीचे जर फुलं वाहिले, कनेर 1000 फुलं जर वाहिले तर रोगमुक्ती होते आणि आरोग्य प्राप्ती होते आणि आयुष्य वाढते म्हणून सांगितलं. कनेर पुष्प, कनेर, निळा कनेर असो, लाल कनेर असो किंवा पांढरा कनेर असो. त्यानंतर धोत्रा, धोत्र्याचे जर 1000 फुलं वाहिले तर वंशवृद्धी होते म्हणून सांगितलं. वंश, एखाद्याला पुत्र प्राप्ती होत नसेल तर त्याला पुत्र प्राप्ती होते, वंशाचा विस्तार होतो. धोत्र्याचं फूल वाहिलं तर, ज्यांना काही व्यापारामध्ये यश पाहिजे असेल आणि संपत्ती आपल्याकडे टिकावी असं वाटत असेल त्यांनी कृपया कान उघडे ठेवून आहे का. परत एक पुन्हा सांगतो. शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्री असो किंवा शिवरात्री असो, त्या दिवशी दिवस मावळायच्या अगोदर आणि धोत्र्याचे असणारे फुलं आणायचे आणि एक का होईना धोत्र्याचं फळ घेऊन यायचं. फळ आणि ते फळ आणल्याच्या नंतर दिवस मावळायच्या, दिवस मावळल्याच्या नंतर आणू नका. शिवरात्रीच्या दिवशी रात्री 11 वाजता जे काही धोत्र्याचं फळ आणि आणलेले त्याला हळदीच्या पाण्यामध्ये भिजवा. धोत्र्याचं फळ माहिती ना, काटे 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 असण्यासारखे असतात. हळदीच्या पाण्यामध्ये भिजवा किंवा त्याला हळद लावा पूर्ण फळाला, आणि ते फळ घेऊन सर्व पूजेचा सांभार घेऊन साहित्य घेऊन मंदिरामध्ये जा. आता लोक म्हणतात महाराजांना काही कटकटच वाढली आमची. शिवरात्रीच्या दिवशी तिथं भजन चालू असते आणि मग भजनामध्ये आम्हाला बसावं लागेल ना. पंचायत झाली. सज्जन, शिवरात्रीच्या दिवशी रात्रीला महत्व ध्यानात ठेवा. तुम्ही दिवसभर उपवास धरून काही फायदा नाही. रात्रीच्या तुम्ही ज्यावेळेस त्याच्याजवळ, त्या शिवाजवळ जाऊन नामस्मरण कराल, भजन कराल, जप कराल, तप कराल, त्यावेळेला त्या शिवरात्रीचं फळ मिळतं म्हणून शिवरात्री सांगते. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आणि आम्ही काय करतो, दिवसभर असणारी शिवरात्री धरतो आणि गाढवासारखं जगतो. आमच्याकडचे लोक महाराज पाटील, आमच्या इकडचं बरं का, 5-5 डझन केळं, 7-7 किलो असणारे आलू, आणि ती यादीच असते आमच्या गावची. उद्याच्याला शिवरात्री म्हणलं की 2-3 किलो पेंट खजूर, शेंगदाणे 4-5 किलो, दूध 5-10 लिटर, आणि पुन्हा मग काय सांगा बाबा साबुदाण्याचे वडे, आणि अजून काय म्हणतो शिवू, जे जे काही पदार्थ आहेत काय सांगा, रताळ, नामोपंत. सज्जन, उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे त्याच्या जवळ राहणं. उपवास शब्दाचा अर्थ असा आहे की आमची वृत्ती अंतर्मुख व्हावी, मनाला आवर घालण्यासाठी
त्या वस्तूंचा त्याग करणे याला उपवास म्हणायचा. भरभरून खायचं आणि तिथं येऊन गामळ्या द्यायच्या आणि भजनात झोपायचं, हा उपवास नाही, ही शिवरात्री नाही. आणि भजन केल्याशिवाय किंवा नामस्मरण केल्याशिवाय शिवरात्री होतच नाही, एकादशी होतच नाही महाराज. नियम आहे हा. त्या शिवरात्रीच्या दिवशी 11 वाजता आणि सर्व पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये जायचं आणि त्याचा एक निश्चित काळ असतो शिवरात्रीचा. त्या निश्चित काळामध्ये शिवाचं पूजन करायचं आणि पूजन करून पाणी घातलं जी शाळुंक आहे त्यावर आमच्या धोत्र्याचे फुलं ठेवा, निळा धोत्रा ठेवा. निळा धोत्रा जर असेल तर सर्वात चांगला, घरी लावलेला असावा. बाधित पिढा घरामध्ये कधीच प्रवेश करत नाहीत महाराज निळ्या धोत्र्यामुळे. आणि निळा धोत्रा सुद्धा शंकराला अत्यंत प्रिय आहे. आणि तो धोत्रा जे फुलं आणले ते शिवपिंडीवर वहा, शाळुंकेवर, आणि जे पाणी जाण्याचा भाग आहे त्यामध्ये एक मोठी लाईन आहे. त्या ठिकाणी मध्य भागामध्ये पाणी जाण्याच्या आणि तिथून ते फळ नेलेलं जे आहे हळदीमध्ये भिजवून ते मात्र समर्पित करा. आणि ते फळ समर्पित करून अनुक्रमे मग तुमचा असणारा जाप जो काही आहे तो करा, जेवढी पूजा आहे ते करा. शेवटी शिवमानस पूजा करा. आणि शिवमानस पूजा झाल्याच्या नंतर निघण्याच्या वेळेला तिथं जर गुरव असेल, पुजारी असेल, तर त्या पुजाऱ्याला खिशामध्ये हात घातल्याच्या नंतर जी काही दक्षिणा येईल ती दक्षिणा समर्पित मनानं द्या. तिथं आकुडपणा बुद्धीत ठेवू नका. दक्षिणा देण्यामध्ये ते 10 रुपये असो, 20 रुपये असो, 50 असो, 100 असो, जी काही येईल ती दक्षिणा मनपूर्वक त्याच्या हातामध्ये द्या. आणि त्याला सांगा की जे काही फळ ठेवलेलं आहे मी पूजा करून ते फळ माझ्या ओटीमध्ये टाका. त्या पुजारी किंवा गुरुवाला म्हणावा. आणि ते फळ आपल्या घरी घेऊन या. आणि यदा कदाचित जर पुजारी तिथं नसेल तर मनपूर्वक असणारी दक्षिणा घ्यायची आणि त्या पिंडीवर ठेवायची. तिथं कोणताच तुझा भाव ठेवायचा नाही. सढळ अंतःकरणानं समर्पण करा, दान करा. आणि आपल्या हाताने स्वतःच्या ते फळ उचलून घरी आणा आणि त्याची पूजा करा. त्या फळाची परत घरी आल्यावर वाटलं दुसऱ्या दिवशी जरी केली तर चालते. लाल कपड्यामध्ये बांधा आणि आपल्या गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये किंवा व्यवहाराचं जे काही तुम्ही धनसंपत्ती ठेवताय त्यामध्ये असणारं ते ठेवून द्या. निश्चिततेनं तुमच्या व्यापारामध्ये फायदा झाल्याशिवाय राहत नाही आणि धनसंपत्ती तुम्हाला प्राप्त होऊन तुमचं दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहत नाही म्हणाल. व्यापार चांगला सुरळीत चालतो. धोत्र्याचे फुलं जर वाहिले तर पुत्रप्राप्ती होते, वंशवृद्धी होते. रुटीचे फुलं वाहिले तर 1000 रुटीचे फुलं, कुठं रुचिक म्हणतात, कुठं तिला रुई म्हणतात, कुठं तिला मांदार म्हणतात. आणि रुटीचे फुलं जर वाहिले तर प्रताप वाढतो, प्रसिद्धी वाढते, कार्यामध्ये यश प्राप्त होतं. आणि कोर्टाच्या तारका असतील तर, कोर्टाच्या तारका असतील तर त्या कार्यामध्ये यश मिळतं महाराज. कोर्टामध्ये रुटीचे फुलं जर 1000 वाहिले तर, रुटीचं दूध जरी माझ्या शिवलिंगाला समर्पित केलं तरीही एवढं प्राप्त होतं. तेज चेहऱ्यावरचं वाढतं, ज्ञानप्राप्ती होते, प्रसिद्धी वाढते, कार्यामध्ये यश मिळतं आणि कोर्टामध्ये सुद्धा यश मिळतं. त्याचं दूध जरी 2 थेंब टाकलं महाराज, गाईच्या दुधाच्या 100 घागरी एकीकडं आणि रुटीच्या दुधाचं असणारं चमचाभर दूध एकीकडं, 100 घागरीची बरोबरी गाईच्या दुधाच्या 100 घागरी, त्याची बरोबरी रुटीचं दूध करतं शिवाला अर्पण करण्यासाठी. पुढे
दिवसाचे फुलं 1000 दिवसाचे फुलं वाहिले तर विष्णूची कृपा होते म्हणून सांगितलं. जुई 1000 जुईचे फुलं वाहिले तर समृद्धी प्राप्त होते आणि अन्नाची प्राप्त होते. अन्न धन वाढतं, धान्य आणि लक्ष्मी वाढते. 1000 मोहरीचे फुलं वाहिले तर व्याधीनाश होतो, भीती मुक्त होतो, माणूस होतो. कोणतंच टेन्शन राहत नाही महाराज त्याला. त्याच्या हृदयातली भीतीच पळून गेलेली असते. त्याच्यानंतर 1,00,000 बेल व्हायला तर कुबेराचा खजाना प्राप्त होतो म्हणून सांगितलं. सर्व भोग आणि मोक्ष प्राप्त होतो, इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुख. 1,00,000 कमळ वाहिले तर लक्ष्मी प्राप्त होते, सौभाग्य प्राप्त होतं, पातिव्रत्य प्राप्त होतं आणि अंती शिवसायुज्य मिळतं. धोत्र्याच्या फळामुळे कर्जमुक्ती सुद्धा होते म्हणून सांगितलं. शमीपत्र, बऱ्याचशा लोकांना शमीपत्र म्हणजे काहीच कळलं नाही महाराज. शमी म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्याचे पानं. शमीपत्र जर समर्पित केले 1000 तर आरोग्य, सौभाग्य, सर्व कामना सिद्धी आणि अंती मोक्ष प्राप्ती होते म्हणून सांगितलं. तळबिंदू जी धुई पडते, धुई त्याला दहीवर म्हणतात. दहीवर जी धुई पडते, पानावरच असणारं पडलेली धुई पाणी रूपानं एखाद्या चमच्यामध्ये किंवा वाटीमध्ये आणणं आणि ते माझ्या शिवाला जर समर्पित केलं तर आयुष्य वाढतं म्हणून सांगितलं. पांढरी मोहरी जर आम्ही पांढरी मोहरी समर्पित केली तरी शत्रूचा नाश होतो आणि आमच्या घरामध्ये बुद्धिमान पुत्र जन्माला येतो. किंवा जर मुलगा हट्टी असेल, वाईट आचरण करत असेल, व्यसन करत असेल तर तो जाग्यावर येण्यासाठी पांढरी मोहरी आणि ती समर्पित करा सज्जनो. अनुक्रमे तो शुद्धाचरणाला लागेल. हादग्याचे फुलं जर वाहिले तर यश प्राप्ती होते म्हणून सांगितलं. एखाद्या कार्यामध्ये जर यश पाहिजे असेल तर हादग्याची फुलं वाहा. दुर्वा, माझ्या भगवान शिवाला जर दुर्वा वाहिल्या, हराई, तर आयुष्य वृद्धी होते आणि सर्व रोगापासून मुक्तता होते म्हणून सांगितलं. एखाद्याला जरी बिमारी कोणती झालेली असेल तर त्यांनी दुर्वा असणारी माझ्या शिवावर समर्पित करा. अनुक्रमे त्या रोगाची शांती होत चलेल, कितीही दुर्धर आजार असू द्या. आणि तीच असणारी दुर्वा जर येथून काड्या आणून जर आम्ही त्याचा रस माझ्या माता भगिनी ज्या काही बसलेल्या आहेत त्या माता भगिनींना सांगू इच्छितो, त्यांना प्रगरचा विकार जास्त होत चाललेला आहे. ज्यांना प्रदर विकार व्हायला लागला आहे, एखाद्या वेळेस गर्भपिशवी काढण्याचा डॉक्टरांनी पर्याय सांगितला आहे, अशा माता भगिनींना मी या स्टेजवरून सांगू इच्छितो की त्या स्त्रियांनी सकाळी सकाळी पहाटे आणि मुठभर असणारी हराळी ताजी आणि आणा आणि माझ्या पंचमुखी महादेवावर शिवलिंग पिंडीवर समर्पित करा. समर्पित करून त्यानंतर ती असणारी हराळी तिथं जे काही असतील गुरव पुजारी त्यांच्या हातून घेऊन या आणि दररोज असणार त्याला वाटून त्याचा रस घ्या. तिसऱ्या दिवशी असणार तुमचं निश्चित केलं तो प्रदर विकार नष्ट होईल याची मी गॅरंटी देईन. भामतीगिरी नाही महाराज माझ्याबरोबर.
अनुभूती आहे आणि त्याचे विकार नष्ट होऊन जातील. तुलसी पत्र, तुळशीचे पानं 1000 जर माझ्या शिवाला वाहिले तर भुक्ती आणि मुक्ती, भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. आघाडा, एक पांढरा आघाडा आणि दुसरा लाल आघाडा, 2 प्रकारे, आणि दोन्हीचंही फळ सारखंच आहे. त्यांनी भोग आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यांनी असणारे दाराचे, दाताचे आणि हत्तीचे, हाडाचे जे काही विकार आहेत